प्रताप सरनाईक यांनी त्यांचं जे एक वक्तव्य होतं तेच त्यांना भोवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यांनी वक्तव्य केलं होतं की मीरा रोडमध्ये आल्यावरती मला हिंदी बोलावंसं वाटतं आणि त्यामुळे जेव्हा आज ते या आंदोलन स्थळी आले त्यावेळी मराठी माणसांचा हा आक्रोश पाहायला मिळाला आहे त्यांच्या विरोधात। अनेकांची धरपकड केली, अनेकांना पोलीस ठाण्यात डांबून ठेवलं, माझ्यासह अनेकांना या ठिकाणी येऊ दिलं नाही। परंतु अनेक मावळे आमच्या गणविकावा, आमच्या रक्तामध्ये गणविकावा आहे। नटलेल्या महाराष्ट्राचा गौरव करतात। आपण पाहतोय गोंधळ या ठिकाणी होताना दिसतोय, राडा होताना दिसतोय। खरं तर जेव्हा मंत्री प्रताप सरनाईक या आंदोलनात आले तेव्हा हा मोर्चा चिघळल्याचं पाहायला मिळालं। तोपर्यंत शांततेत मोर्चा निघाला होता। आधी 2 तासांचा गोंधळ झाला, राडा झाला, मात्र परवानगी मिळाल्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली होती। मात्र जेव्हा प्रताप सरनाईक या ठिकाणी दाखल झाले तेव्हा हा मोर्चा चिघळला होता। तर ही दृश्य आपण थेट पाहतोय। राजन विचारे या ठिकाणी दाखल झाले आहेत। त्यांनी देखील मराठी भाषिकांच्या या मोर्चाला आपला पाठिंबा दर्शवलाय। स्वतः रस्त्यावरती उतरून मीरा रोडच्या मराठी माणसांसोबत मोर्चात सहभागी होण्यासाठी आता राजन विचारे या ठिकाणी आल्याचं पाहतोय आपण। सभी ऐसा यहाँ पर पहले नजर आ रहा है। अधिकतर लोग महाराष्ट्र के कार्यकर्ता है और बाकी जो काम काज के लोग हैं आपको आसपास में बैग मिलते हुए रोजमर्रा के काम के लिए निकलते हुए आगे यहाँ पर भारतीय जनता पार्टी से, अजित पवार एनसीपी से, और इसीलिए कोई ना कोई एक मुद्दा तो पकड़ना ही होगा जो चुनावी मैदान में उतरे। और यहाँ पर दृश्य जे आहे ती सध्या मुंबईतील मीरा रोड परिसरातली आपण पाहतोय, ज्या ठिकाणी आज मोर्चा निघणार होता। मात्र त्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आणि अखेर हे वातावरण चिघळलं। मोर्चा निघणारच, परवानगी मिळाली नाही तरी देखील मराठीच्या एकवटला आणि मराठीच्या अस्मितेसाठी मोर्चा निघाला। खरं तर या संदर्भात अनेक दावे करण्यात आले होते। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की परवानगी देणार होतो, मात्र रूट त्यांनी बदलावा असं सांगितलं गेलं होतं। ज्यावरती आपण पाहतोय की संदीप देशपांडे आक्रमक झाले। त्यांनी सांगितलं होतं की जर घटना घडली मीरा रोडमध्ये, व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडमध्ये, तर मग आम्हाला सांगत होते की मोर्चा काढा घोडबंदर रोडवरती। याचा अर्थ काय? खरं तर अर्थ पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती आणि त्यानंतर मोर्चा चिघळला होता। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।